मित्रांनो, राज्यात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारासाठी विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधीलच काही शैक्षणिक योजनांमध्ये महत्वाची अशी योजना म्हणजे या बांधकाम कामगाराच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती योजना। मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना ही महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे। मात्र या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गत सुद्धा शिष्यवृत्ती मिळते आणि अशा प्रकारे केंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्यानंतर मंडळाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे लाभार्थी याची दुरुक्ती होऊ शकते आणि यास्तव मंडळाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। या पत्रकाच्या माध्यमातून आपण पाहू शकता, जर लाभार्थ्यास केंद्र सरकारकडून राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर लाभाची दुरुक्ती टाळण्यासाठी मंडळाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उक्त लाभार्थी पात्र असणार नाही। अर्थात राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र राहणार नाही आणि याच्यासाठी जर लाभार्थी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसेल तर या योजनेचा लाभ घेता येईल। मात्र या योजनेचा लाभ घेत असताना लाभार्थ्याला, त्या विद्यार्थ्याला आपल्या अर्जासोबत एक घोषणापत्र जोडायचं आहे। या घोषणापत्राचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। मी बांधकाम कामगाराचं नाव सदर घोषणापत्राद्वारे प्रमाणित करतो की माझ्या पाल्य जे काही असेल त्याचं नाव याने केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसून मंडळांतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरता अर्ज सादर केलेला आहे, तथापि लाभ घेतल्याचा आढळल्यास मंडळामार्फत लाभाची रक्कम वसूल करून भारतीय दंड संहितेअंतर्गत मी कारवाईस पात्र राहील याची मला कल्पना आहे आणि अशा प्रकारचे हे स्वयं घोषणापत्र कार्यालयामध्ये सादर करायचे। त्याच्यामुळे ज्या बांधकाम कामगाराच्या पाल्याच्या शिष्यवृत्तीचा अर्ज केलेला आहे त्यांना अशा प्रकारचं घोषणापत्र हे एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणालीवरती अपलोड करण्यासाठी कार्यालयामध्ये जमा करायचे। जर आपण शिष्यवृत्ती योजनेमध्ये जर लाभासाठी अर्ज केलेला असेल तर अशा प्रकारचं स्वयं घोषणापत्र हे अपलोड करावं लागेल आणि याच्यासाठी आपण जवळच्या कार्यालयामध्ये भेटू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे महत्त्वाचं असं बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भातील अपडेट होतं। याच्या संदर्भातील किंवा इतर योजनांच्या संदर्भातील काही माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।